बघू शकता आज आपण मस्त असं कुठलाही उपासाला तुम्ही छान असे रताळू आणायचं आणि खूप सुंदर असे रताळू उकडून खायचं। उकडून लय भारी लागतात, एकदा तुम्ही पण नक्की उकडून बघा। आता मी रताळू उकडायला घेतले, बघू शकता मी स्वच्छ धुवून घेतलेले 2 पाण्याने। रताळू माती असते त्याच्यावर म्हणून आता आपण उकडायला ठेवूया। उकडण्याची पण सुद्धा वेगवेगळी पद्धत असते, त्यामुळे इथं आपल्याला जास्त पाणी यूज नाही करायचे, पाणी फक्त थोडंच टाकायचे आणि जास्त प्रमाणात वाफवूनच घ्यायचे आपल्याला। पाणी इतकंच टाकायचे की जितकं आपलं रताळू बुडन, त्याच्यापेक्षा कमी जरी टाकलं थोडासा तरी चालतंय। बघू शकता अगदी थोडंच पाणी टाकायचे आपल्याला आणि हे पाणी सुद्धा उकडून उकडून रताळूमध्ये फिनिश झालं पाहिजे, अजिबात पाणी उरलं नाही पाहिजे, तरच आपल्याला रताळूचे पूर्ण जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे असतात त्याच्यातले बाहेर जाणार नाही पाण्यामध्ये। तर अगदी सर्व पाणी संपन या प्रकारे आपल्याला थोडंच पाणी याच्यामध्ये ऍड करायचे आणि रताळू उकडून झाल्यावर सगळं पाणी एवढं फिनिश होऊन जाते आणि आपला त्याच्यातलं बाहेर गोडपणा अजिबात बाहेर जाणार नाही। आपल्याला वरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं उकडून घ्यायचे। बघूया आता आपलं रताळू उकडून झालंय का। पाहू शकता पाणी अगदी आपलं सर्व कमी झालेलं आहे, उगं थोडंसं पाणी राहिलंय याच्यामध्ये। असं या प्रकारे सुरीच्या मदतीने चेक करायचं। बघू शकता आपले सुरी आतमध्ये जाते म्हणजे आपला रताळू तयार झालेला आहे। पाहू शकता थोडं पाणी राहिलेलं आहे आपलं। या प्रकारे सर्व रताळूमध्येच पाणी गेलं तरच रताळूचा गोडपणा बाहेर जात नाही आणि त्याच्यात जे काही जीवनसत्व असतं ना ते पाण्यात जात नाही आपलं। तर या प्रकारे तुम्ही पण नक्की एकदा रताळू उकडा, खूप सुंदर असे रताळू लागतात। आपण रताळू बाहेर काढून बघूया। आपण एक तोडून बघूया आपलं रताळू कसं झालंय, गरम आहे। पाहू शकता किती सुंदर असं उकडून झालेलं आहे, मस्त असं एक नंबर तयार झालेलं आहे। गिचका गिचका पण करायचं नाही, अगदी याप्रमाणेच आपल्याला उकडायचं आहे। बघू शकता तुम्ही याच्यावर तुम्ही याच्यामध्ये याचा वरचं स्किन काढून अगदी बारीक करायचं आणि दूध टाकून खायचं, एक नंबर लागतो। आणि वर तुम्हाला जर दूध टाकून नसेल आवडत तर साखर टाकून सुद्धा तुम्ही खाल्ले तरी खूप सुंदर लागतं। साखर सुद्धा टाकायची गरज नाही, असेच खाल्ले तरी एक नंबर गोड लागतात हे रताळू, खूप छान लागतात, टेस्ट पण खूप चांगली असते। या प्रकारे तुम्ही पण नक्की खावा आणि याचा पराठा बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। या प्रकारे आपल्याला सोलायचं आहे, सोलून घ्यायचं। वरची स्किन आहे ना ती अगदी सोपी पद्धतीने निघते, काढून घ्यायचं। गरम आहे, तुम्ही जर असं थंड झाल्यावरच रताळू खायचं आहे आपल्याला, गरम गरम खायचं नाहीये। या प्रकारे सोलून घ्यायचं मगच खायचंय। बघू शकता मस्त असं रताळू आपलं उकडून तयार झालेलं आहे। गरम आहे खूप जास्त, असं सोलून तुम्ही नक्की खावा, एक नंबर लागतं। आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। ही पद्धत कशी वाटली रताळू उकडायची, तुम्ही कसं उकडत होते ते पण नक्की सांगा। एक नंबर या प्रकारे उकडवले ना तर एकदम गोड लागतात आणि खूप सुंदर असे खायला पण टेस्टी लागतात रताळू।